सत्रामध्ये आपण अष्ट अष्टांग योगापैकी अतिशय महत्त्वाचा असलेला पहिला भाग यम याविषयी थोडंफार चिंतन केलं होतं. मुळात अष्टांग योग हा इतक्या सहज आणि इतक्या पटकन संपणाऱ्यातला विषय नाही, परंतु आपण ओळख परिचय त्या त्या विषयांचा आणि त्या निमित्तानं थोडंसं चिंतन त्या विषयावरती व्हावं या उद्देशानं आपण हा भाग पाहत आहोत. बऱ्याचदा असंही वाटेल, ह्या अष्टांग योगाचा आपल्या जीवनात उपयोग काय आहे? बरं, ज्याला आध्यात्मिक साधना करायची, मेडिटेशन करायचे, त्याच्यासाठी हा उपयोगाचा भाग आहे का? तर असं अजिबात नाही. ज्या व्यक्तीला वाटतं आपलं आयुष्य हे यशस्वी व्हावं, त्या प्रत्येकासाठी हा अष्टांग योग महत्वाचा आहे. आता हे यश भौतिक जगातील कोणत्याही गोष्टींसाठी असेल किंवा पारमार्थिक जीवनासाठी सुद्धा असेल, पण दोन्हींसाठी हा अष्टांग योग अत्यंत महत्वाचा आहे. कारण हा अष्टांग योग इतरांविषयी कमी बोलतो, पण स्वतःविषयी आपल्याला अधिक चिंतन करून देतो. दुसरा महत्वाचा भाग, आपण आपण जीवन जगत असताना आपल्याला असं वाटतं की परमार्थ हा वेगळा भाग आहे आणि आपलं संसार किंवा प्रपंच हा एक वेगळा भाग आहे. आणि म्हणून ह्या प्रपंचातून वेळ काढून कुठेतरी जाऊन परमार्थ करायला संधी मिळावी आणि मग तो परमार्थ उत्तम कसा घडेल यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. परंतु मला असं वाटतं ही फार मोठी चूक आहे. याचं कारण असं की माझ्या 24 तासाच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण असं गृहीत धरूया की 1 तास आपण परमार्थासाठी वेळ काढतोय. मग त्या 1 तासामध्ये आपण चिंतन, मनन, श्रवण, वाचन, पठन जे काही आपल्याला शक्य असेल ते आपण करतोय. पण उरलेले 23 तास आपण आपल्या प्रपंचामध्ये व्यस्त आहोत आणि प्रपंचातली जी सारी धावपळ आहे, ती धावपळ आपण सगळेजण करत आहोत. अशा वेळेला जर 23 तास माझे एका वेगळ्या शिस्तीने किंवा एका वेगळ्या पद्धतीनं मी माझं जीवन जगतोय आणि 1 तास मला एकदम वेगळ्या वाटेवरचा प्रवास करायचा असेल, तर तो अशक्य आहे. कारण माझ्या मेंदूला त्या गोष्टीची सवय नसेल, माझ्या बुद्धीला त्या गोष्टींची सवय नसेल, तर माझा मेंदू मला ते करण्यासाठी सहकार्य करत नाही. आणि मग आपल्याकडून जो घडतो परमार्थ, तो केवळ शारीरिक स्तरावरती घडतो. केवळ एक कृती घडते, मग ज्याला आपण म्हणतो मन लागत नाही, एकाग्र होत नाही, लक्ष देऊन ती गोष्ट घडत नाही, भक्तिपूर्ण किंवा भावपूर्ण ती गोष्ट घडत नाही. ह्या सगळ्यामागचं कारण की आपण प्रपंच आणि परमार्थ या दोन स्वतंत्र गोष्टी मानतो. अगदी साधं उदाहरण घेऊया की हा पातंजली योगसूत्रातला जो भाग आहे यम आणि नियमांचा, आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपण जेव्हा जगत असतो, तर असा काही 1 तास वेगळा काढून किंवा अर्धा तास वेगळा काढून किंवा आठवड्यातला काही वेळ वेगळा काढून मग हे यमनियम पाळायचे असं जर आपण ठरवलं, तर आपल्याला ते कधीही जमणार नाही. किंबहुना त्याचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला अपेक्षित मिळणार नाही. म्हणजे काय आपल्याला करावं लागेल, तर आपलं जे दैनंदिन जीवन आहे ते ह्या सूत्रानुसार आपल्याला जगता यायला हवं, तरच आपल्याला अपेक्षित असलेला रिझल्ट, मग तो प्रपंचातला असो किंवा परमार्थातला असो, हा आपल्याला दिसायला लागेल. आता याच्या मागे बऱ्याचशा वैज्ञानिक गोष्टी सुद्धा आहेत, शरीरशास्त्राशी संबंधित आहेत, वैज्ञानिक शास्त्रानुसार सुद्धा काही गोष्टी आहेत आणि आपल्या वेदांताच्या गोष्टी सुद्धा आहेत. परंतु आपल्याकडचा असलेला वेळ मर्यादित लक्षात घेता एवढंच म्हणेन की प्रपंच आणि परमार्थ हा स्वतंत्र न मानता प्रपंचामध्ये परमार्थ करता यायला पाहिजे. मग परमार्थामध्ये प्रपंच येत नाही. या सूत्रावरती आपण जरूर लक्ष द्यावं. मागच्या वेळेला आपण यम ह्या पहिल्या सूत्राविषयी थोडंफार चिंतन केलं होतं आणि यम ह्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या, तर ह्या बाह्य उपचाराच्या किंवा समाजात वावरत असताना आपण कसं वागावं याविषयीचे काही महत्वाची सूत्र जी आहेत ती पातंजली योगमुनींनी आपल्याला सांगितली. आता हे सगळं का करायचं, मुळात पहिला हा प्रश्न आहे. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे की यशस्वी आणि अयशस्वी किंवा कमी यशस्वी व्यक्तींमधला जर काही फरक असेल, तर तो एवढाच आहे
आणि ते म्हणले की डिग्री ऑफ कॉन्सन्ट्रेशन. एकाग्रतेची जी काय म्हणूया त्याला आपण, प्रमाण आहे, किती प्रमाणात तो एकाग्र झाला याच्यावरती त्याचं यश आणि अपयश हे अवलंबून आहे. मग ही एकाग्रता जर साधायची असेल, अर्थात ध्यान आणि समाधी, तर ही 8 सूत्र आवश्यक आहेत. म्हणून जीवनात कुठलेही क्षेत्र असो, त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी हे 8 सूत्र अत्यावश्यक आहेत. आणि त्यातलं आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे नियम, जे व्यक्तिशः स्वतःसाठी लागू होणार आहेत. त्यातला पहिला नियम आहे तो म्हणजे शौच, थोडक्यात शुद्धता, स्वच्छता. आता ही जी स्वच्छता आहे, आपल्याला सगळ्यांना ह्याची कल्पना आहे. आपण पहिल्या सत्रापासून हे पाहत आलेलो आहोत की आपलं शरीर हे एक्सटेन्शन आहे आपल्या मनाचं. म्हणजे मनामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतायत त्याचं परिवर्तन किंवा प्रतिबिंब आपल्या शरीराच्या माध्यमातून आपल्याला दिसतं. आपल्या शरीरात घडणारे आजार ह्याचंही कारण हे आपल्या मनातले विचार आहेत. म्हणून शौच हा जो नियम आहे ह्यामध्ये शारीरिक त्याचबरोबर मानसिक शुद्धता ही महत्वाची आहे. आता शुद्धता म्हणजे काय, जे सर्वसाधारण आपण ज्या काही गोष्टी शरीराच्या शुद्धतेसाठी करतो तर त्या त्याच्यामध्ये आहेतच, पण त्यासोबतच आंतरिक शुद्धता जी आहे, म्हणजे थोडक्यात आपले आतले अवयव जे आहेत, या अवयवांची सुद्धा शुद्धता ही अधिक महत्वाची आहे. म्हणजे जर आपल्याला ध्यानाला बसायचं आहे आणि आपलं पोट खराब आहे, तर आपलं चित्त किंवा आपलं मन, आपली बुद्धी, आपले आतल्या पेशी, आपली ऊर्जा, हे सगळं हे या पोट बरं करण्यासाठीच्या मागे लागलेले असतात. आणि जोपर्यंत ते बरं होणार नाही तोपर्यंत आपण बेचैन असतो. मग आपल्याला एकाग्रता कशी साधता येईल? मग अगदी काम करतानातली एकाग्रता असेल, अभ्यास करतानातली एकाग्रता असेल किंवा मेडिटेशन करण्यासाठीची एकाग्रता असेल. ह्या सगळ्यासाठी आवश्यक आहे कॉन्सन्ट्रेशन. आणि जर माझं कुठल्याही शरीरातला भाग बिघडलेला असेल, काही गोष्टी मला कळत असतात, मला त्रास आहे, मला आजार आहे, त्या गोष्टी कळतायत. परंतु काही मला माहिती नाही माझ्या आतमध्ये शरीरामध्ये काय चालू आहे. पण त्याची जाणीव माझ्या मेंदूला असते आणि त्यानुसार मेंदू कार्यान्वित होत असतो. अशा वेळेला मग माझं ध्यान न लागण्यामागं, सेवा करताना मन न लागण्यामागं कारण ह्याही गोष्टी असतात. आणि म्हणून शौच याचा अर्थ केवळ बाह्य शुद्धता अशी नव्हे, तर आंतरिक शुद्धता सुद्धा आहे. आणि म्हणून आपण 6व्या अध्यायाच्या सुरुवातीपासून एक आग्रह असा सगळ्यांसाठी धरलेला आहे, अर्थात जमेल तसा, की आपण खाण्यापिण्यातली सुद्धा शुद्धता आपल्याला ठेवायची आहे. की कोणतं अन्न खायचंय हेही आपण निवडायचं आहे. आता अन्न हे फक्त आपण जे जेवण करतोय तेवढ्यापुरतंच न धरता आपण पहिल्यापासून हे बघत आलोय की 5ही इंद्रियांद्वारे जो घेतला जाणारा आहार आहे तोही आपण ह्याच्यामध्ये गृहीत धरलेला आहे. आणि त्यानुसार हे सगळं जे आपल्या शरीराच्या आतमध्ये चालू आहे, कारण शेवटी आपण जे पाहतो, ज्याचा स्पर्श आपल्याला होतो, ज्याचा गंध आपण घेतो, ज्याची चव आपण घेतो, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपला मेंदू आणि आपल्या शरीरातले अनेक भाग हे ह्याच्यामध्ये गुंतलेले असतात. म्हणून आहार हा सगळ्यात पहिला महत्वाचा शुद्धतेचा भाग आहे. त्यामुळे जेवढा आहार शुद्ध घेता येईल तेवढा आपण प्रयत्न करावा. स्वच्छतेच्या दृष्टीनं शारीरिक स्वच्छता ही जितकी महत्वाची आहे तशीच वैचारिक शुद्धता, म्हणजे अगदी आपण एक साधं उदाहरण घेऊया. ट्रॅफिकमध्ये आपण गाडी चालवतोय, तर सहसा आपण सगळीकडे हे पाहतो की ज्यावेळेला ट्रॅफिक असतं त्यावेळेला लोक नियम मोडून पाहिजे त्या पद्धतीनं गाडी चालवतात. उद्देश एकच की मला माझ्या गंतव्यस्थानापर्यंत लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. पेशन्स किंवा संयम नावाची जी गोष्ट आहे ती अजिबात नाही. आता हा संयम नसण्यामागची कारणं जर आपण शोधून काढली तर अनेक आपल्याला सापडतील. त्या माणसाचं जे अपब्रिंगिंग आहे किंवा तो कसा पद्धतीने घडलेला आहे, घरातलं वातावरण कसं आहे, त्याच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी कशा आहेत, तो कोणत्या लोकांमध्ये वावरतो आहे, अशा अनेक गोष्टींचा परिणाम होऊन त्याची बुद्धी तयार झाली आहे.
मग आता माझ्या घरातली माणसं चांगली आहेत, परंतु बाहेर जेव्हा मी ज्या लोकांसोबत वावरतो, माझे मित्र परिवार, त्यांच्या बरोबर जेव्हा मी फिरायला जात असेल, त्यावेळेला जर ते नियम मोडून गाडी चालवत असतील, तर त्याचा परिणाम नकळतपणे माझ्याही मनावरती किंवा बुद्धीवरती होत असतो. आणि पर्यायाने मी ज्या वेळेला ट्रॅफिकमध्ये अडकतो, त्यावेळेला हे संस्कार जे आहेत, जे इम्प्रेशन माझ्या डोक्यावरती पडलेले आहेत, मेंदूवर पडलेले आहेत, त्याप्रमाणे माझ्याकडनं कृती घडते. बरं, मी अगदी शिस्तबद्ध चालवणारा गाडी चालक आहे. परंतु माझ्या सोबत असलेली म्हणजे आजूबाजूची जी माणसं आहेत, ती बेशिस्त आहेत. तर मला ती बेशिस्त वागण्यास भाग पडायला लावतात. मागनं हॉर्नच मारतील, काहीतरी बोलून जातील आणि मग मला ते एक प्रेशर येतं आणि मग पुन्हा पुढच्या वेळेला किंवा त्याही वेळेला मी बेशिस्तकडे जाण्याचा अधिक संभव असतो. आणि हे माझ्या बुद्धीवरती आणि माझ्या मनावरती कोरलं जातं हळू-हळू. मग असा बेशिस्तीचा धडा जर माझ्या मेंदूवर किंवा मनावर कोरला गेला असेल, तर तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं, मग बोलण्यातून असेल, वागण्यातून असेल, त्या सगळ्यामध्ये ती बेशिस्ती दिसत राहणार आणि मग तीच माझ्या यशाच्या आड येत राहणार. म्हणून मनाची शुद्धता जी आहे, आपल्या मनात जर कोणाविषयी राग असेल, कोणाशी नुकतंच भांडण झालेलं आहे आणि आपण मेडिटेशन करायला बसलो, तर काय होणार? आपल्या मनात ते सगळे विचार येत राहणार आणि पर्यायाने लक्ष काही लागणार नाही. असेच विचार घेऊन आपण सेवेला बसलेलो आहोत. सेवेत मन लागणार नाही. शरीराद्वारे कृती घडतेय, पण केल्याचं समाधान नाही मिळणार. तो भाव नाही निर्माण होणार, कारण बुद्धी ही त्याच्यामध्ये गुंतलेली आहे. त्या सगळ्या गोष्टींवर विचार चालू आहे आणि सातत्याने चालू आहे. म्हणून मला हा पहिला नियम पाळायचा आहे, तो म्हणजे शौच, शुद्धता. दुसरा महत्वाचा जो नियम आहे तो म्हणजे संतोष. आपण सॅटिस्फाईड असलो पाहिजे. समाधानी वृत्ती जी आपण ज्याला म्हणतो आपण, तसं जगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपल्याकडे जी कमतरता आहे, ती कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण रोज धडपडतोय. आपल्या भौतिक ज्या गरजा आहेत, त्या भागवण्यासाठी आपल्याला पैशांची गरज असते आणि म्हणून पैसे कमवण्यासाठी आपण कष्ट करत असतो. आता हे पैसे किती कमवायचे ह्याला काहीच मर्यादा नाहीत. ज्याला त्याला जसे-जसे हवेत तेवढे तो कमवत राहणार. म्हणजे ज्यावेळेला अधिकचा हव्यास निर्माण होतो, त्यावेळेला मग आपण मार्गसुद्धा काही वेळेला चुकीचे मार्ग निवडून, पण मला पैसे मिळाले पाहिजेत, हाही प्रयत्न आपल्याकडनं केला जातो. उद्देश काय असतो? माझ्या गरजा भागवायच्या आहेत, पण ह्या गरजा इतक्या वाढवत जातो आणि मग त्याच्यासाठी पैसे आणि त्याच्यासाठी वाममार्ग सुद्धा आपण चोखंदळायला मागे पुढे पाहत नाही. हे आपण सहसा समाजामध्ये सगळीकडे पाहत असतो. माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आहेत, सुख आहे, दुःख आहे, गरिबी आहे, श्रीमंती आहे, जागेची म्हणजे मी कुठे राहतोय ह्याही गोष्टीवरनं मला कमी जास्तपणा वाटू शकतो. तर मला सगळ्यात दुसरा नियम जो पतंजली मुलींनी सांगितलाय, तो म्हणजे संतोष, समाधानी वृत्ती असली पाहिजे. जे माझ्याकडे आहे, त्याच्यामध्ये मला आनंद वाटला पाहिजे. याचा अर्थ असा नाही, की माझ्याकडे जे नाही ते मला कमवायचं नाही किंवा मिळवायचं नाही. परंतु त्यासाठीचे जे प्रयत्न आहेत, ते प्रयत्न मला निश्चित करायचे आहेत. परंतु त्या प्रयत्नामधून मिळणारं यश अथवा अपयश, ह्याच्यामध्ये मला समाधानी वृत्ती ठेवायची. आता ह्याची गरज काय? म्हणजे ते तुम्हालाही आता चांगलंच कळलेलं आहे, त्यामुळे तुम्ही अभ्यासू आहात. जर एखादा माणूस असमाधानी असेल, तर त्याचं चित्त थाऱ्यावरच नसेल. सतत तेच-तेच विचार, मी काय करू म्हणजे मला मग ते मिळेल? मग त्यासाठी मला अजून काय करावं लागेल? आणि असं सतत गुंतलेलं मन किंवा गुंतलेलं बुद्धी हे आपल्याला एकाग्र होण्यापासून परावृत्त करेल. आणि मग प्रसंगी असंही होईल, जाऊ दे ना ते मेडिटेशन आत्ता महत्वाचं नाही, आत्ता ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. असं करून आपल्याला ते त्याच्यापासनं बाजूला सुद्धा करून टाकेल.
स्वतःला हा प्रश्न विचारून बघा की आपण अगदी 100% नसणार आहोत. आपण पहिल्याच सत्राला हे पाहिलं होतं अष्टांग योगाच्या. हे आदर्श आहेत. आपल्याला सगळंच तसं जमेल आणि तेवढंच जमेल असं अजिबात नाही. पण किमान मला तसा प्रयत्न ठेवायचा आहे आणि त्या दिशेने वाटचाल करायची आहे. मग आपण आपल्या जीवनात खरंच समाधानी आहोत का जे आपल्याकडे आहे त्यामध्ये? आणि ह्याचं उत्तर आपल्याला मिळेल, नाही आपण धडपडतोय. आपल्याला माणसांकडनं कौतुक ऐकायची अ, ओढ आहे. आपली माणसं आपल्या इच्छेप्रमाणे वागावीत अशी ओढ आहे. जे आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा अधिक कसं मिळेल ह्याची ओढ आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये आपलं जीवन हळू-हळू, हळू पुढे चाललंय. थांबायचं नावच घेत नाही. कारण आता आपण इतक्या वर्षांमध्ये स्वतःला अशी काही सवय लावली आहे, की आता जरी थांबा म्हटलं, तरी तो म्हणेल, "अरे नाही, नाही, थांबा म्हणजे तू चुकतोयस. चल पुढे चल." आपण नाही थांबलो म्हणजे आपण जरी थांबलो तरी मागचे लोकं येऊन आपल्याला धक्का मारतील. म्हणजे जसं लोकलमध्ये होतं तसं. मग ती समाधानी वृत्ती जी आहे, ही तुमच्या आतली आहे. ही कोणाला दाखवायच्या गोष्टी नाहीयेत. आणि ह्यासाठी मला स्वतःला नियम घालून घ्यावे लागतील. मला शिस्तीत राहावं लागेल आणि ही शिस्त माझी मलाच लावायची आहे. माझ्या मनाला, माझ्या बुद्धीला मला हे सातत्याने सांगत राहायचं आहे. आणि तो दुसरा भाग म्हणजे संतोष. तिसरा जो भाग आहे तो म्हणजे तप. आता आपल्याला सगळ्यांना आपण बऱ्याचदा ऐकलेलं असतं तपश्चर्या करायची आहे. जे केली जाते. अनेक लोकांकडनं तपश्चर्या आहे किंवा एखादी शिक्षण संस्था उभारायची. तर ती शिक्षण संस्था उभं करण्याची तपश्चर्या ह्या व्यक्तिमत्वाने केली, असंही आपण समाजामध्ये बोलतो. एखादं कार्य उभं करायचंय, तर त्यासाठी तपश्चर्या करावी लागते. म्हणजे काय? तर सतत एकाच ध्यासाने स्वतःला लगाम लावून, पण त्या एका ध्यासाच्या पूर्ततेसाठी केलेली जी साधना आहे, ते म्हणजे तप आहे. तसं जर मी एखादं गोल ठरवलं असेल, मला ही गोष्ट प्राप्त करायची आहे, तर त्यासाठी मला माझ्या शरीर आणि मनावरती काही नियम घालून द्यावे लागतील, काही शिस्त, त्याचे बांध त्याच्यामध्ये घालावे लागतील आणि त्याच्या पलीकडे जायचं नाही, हा सगळ्यात मोठा नियमाचा भाग मला सांगावा लागेल. कारण माझं मन हे बेभान आहे. कोणीतरी म्हटलं म्हणून ते लगेच तिकडे वळतं. अशा वेळेला मला हा तिसरा भाग नियमांमधला तप. प्रसंगी तुम्हाला लोकं नावं ठेवतील, तुम्ही एकटे राहता म्हणून चिडवतील, बऱ्याच गोष्टी होतील. पण आपल्याला सगळ्यांना ह्याची कल्पना आहे आणि आपण कदाचित सर्वांनीच आपापल्या लेव्हलवरती असं एक तप निश्चित केलं असेल कुठलंतरी एक ध्येय प्राप्त करण्यासाठी. एखादी गोष्ट शिकायची आहे आपल्याला, तर ती शिकण्यासाठी आपण इतकं कसोशीने प्रयत्न करतो, की प्रसंगी आपण जेवण, तहान, फिरणं, लोकांसोबत बोलणं, अशा कित्येक गोष्टींचा तुम्ही त्याग केला असेल, जोपर्यंत तुम्ही ते शिकत नाहीत तोपर्यंत. शाळेमध्ये असाल किंवा कॉलेजमध्ये असाल त्यावेळेला अभ्यास करण्यासाठी काही गोष्टींचा त्याग केला असेल. 10वी आहे, 12वी आहे, हे आहे, ही परीक्षा द्यायची ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची आहे. त्यासाठी मी बऱ्याच गोष्टींचा त्याग करून मला स्वतःला शिस्त लावली असेल. अगदी 8-8, 10-10 तास कंटिन्युअस अभ्यास केला असेल. पण गंमत काय होते? परीक्षा संपली, की जसंही परत जर आपल्याला सांगितलं, "आता परीक्षेचं टेन्शन नाहीये, पण तरी अभ्यास कर 8 तास." होईल का आपल्याकडून? परत 8 तास बसणं होईल? काय वाटतं? तुमचा अनुभव काय सांगतो? व्हेरी गुड. नो? नो? अच्छा, म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांचा अनुभव सारखाच. काय घडलं? परीक्षा नावाचं जे एक सूत्र किंवा नियम किंवा एक काय म्हणूया त्याला ध्येय, हे जसंही बाजूला झालं, तसं आपलं मन, ही बुद्धी त्या शिस्तीपासून बाजूला पडली. म्हणून सगळ्या आपल्या वेदांतामध्ये, भारतीय अध्यात्मामध्ये आणि बडे-बडे लोकं जे आपल्याकडे अनेक जे यशस्वी पुरुष होऊन गेले, संपूर्ण विश्वामध्ये, ह्या सगळ्यांनी त्यांची ध्येय इतकी मोठी ठेवली, की ती कधीच पूर्ण होतील की नाही ह्याची पण खात्री नाही. पण तिथपर्यंत पोहोचायचं आहे. का? कारण त्यासाठी लागणारी शिस्त ही कायम ठेवावी लागते.
कारण जरा कुठे मोकळीक मिळाली की शिस्त बिघडते, आणि ती बिघडली की परत लावायची हे कर्म कठीण काम होऊन जातं. आपल्यापैकी बरेचसे जण शाळेतले शिक्षक आहेत, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे शिस्त लावणं किती अवघड आहे. आणि आजच्या पिढीला किंवा आजच्या काळामध्ये तर महाकठीण काम आहे. कारण पहिल्यापासूनच बेशिस्तीचे धडे मिळालेले आहेत. हवं तसं बोलायचं, हवं तसं कोणाशीही कसंही वागायचं, मला हवं तसं तेव्हाच ती गोष्ट घडवायची. अशा कितीतरी गोष्टी आपण समाजामध्ये पाहतो की असं अपब्रिंगिंग जे आहे, लहानपणापासूनच तसे विचार हे त्या बालकावरती पेरले जात आहेत. अशामध्ये तो मुलगा शाळेत आल्यावर, कॉलेजमध्ये आल्यावर त्याला शिस्त लावणं म्हणजे कर्मकठीण काम होऊन जातं. म्हणून ध्येय जर मोठं केलं आणि त्या ध्येयाविषयी प्रामाणिक राहिलं आणि मग त्या ध्येयासाठी लागणाऱ्या ज्या काही शिस्तीच्या गोष्टी आहेत, ते म्हणजे तप आहे. जोपर्यंत ते ध्येय गाठलं जाणार नाही, तोपर्यंत मला माझी ही तपश्चर्या करत राहायची आहे. मोठी मोठी माणसं मोठी मोठ्या तपश्चर्या करत असतील, आपण आपल्या पुरतं का होईना काही गोष्टींचे नियम स्वतःसाठी, की हे जोपर्यंत साध्य होणार नाही तोपर्यंत मी हे करणार नाही. जसं सेवा मार्गात नेहमी आपण सांगतो की नित्यसेवा ही महत्वाची आहे. मग ते नित्यसेवासाठी काय स्वतःला नियम लावून घ्यायचा, की जर नित्यसेवा झाली नाही तर मी एक रात्रीचं किंवा दुपारचं जेव्हा केव्हा आपण करत असतो त्यानुसार जेवण करणार नाही. की जर मला जेवायचं असेल तर मला नित्यसेवा झालीच पाहिजे. हे मला जर तप साध्य करायचं असेल तर मला स्वतःला शिस्त लावावी लागते. पण आपलं मन काय करतं, जाऊ दे ना, एक दिवस नाही झालं तर काय हरकत आहे, पण आत्ता जेवलं पाहिजे का नाही, जेवण नाही केलं तर कसं होईल, आपल्याला एनर्जी कुठून येईल, वगैरे 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 बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ते सांगतं. आणि मग शिस्त एक क्षण मोडली जाते, दुसऱ्या दिवशी पुन्हा मोडली जाते. असं करता करता ती शिस्त कधी मोडली गेली ह्याची आपल्याला कल्पनाही राहत नाही. सहज घडून जाते ती गोष्ट, आणि मग पुन्हा अशा मनाला आपण सांगतो, चला आता काहीतरी मोठी पूजा करायची, आता एकाग्र हो. तो म्हणतो, इतक्या दिवस बेशिस्तीची सवय लावली आहे, आता कसं शिस्तीत येईन मी. तू कर तुझं काम, पण मी तुझ्या बरोबर राहणार नाही. मग चित्र विचित्र सगळे विचारांचं ओझं हे सतत आपल्या डोक्यात चालू राहतं. इकडं पूजा करतोय आणि तिकडे डोक्यामध्ये हे विचार. म्हणून स्वतःला ही शिस्त लावणं, मग ती स्वतःसाठी ठरवा. तुम्हाला जी योग्य वाटते ती ठरवा. पण एकदा तो नियम लावला स्वतःला, की तो प्रामाणिकपणे पाळायचा. आणि हे कशासाठी? तर आपल्याला मनाला एका दोरीत आणायचंय. म्हणजे आपण म्हणतो ना, सुतासारखा सरळ करायचा आहे त्याला. त्याच्यासाठी म्हणून त्याला हे तप करायला लावायचं. अर्थात तप करणं ह्याच्यामध्ये तप्तता हाही एक भाग आहे. त्याला भाजून काढायचं आहे. आपल्याला ह्याची कल्पना आहे, की एखादं बियाणं जर असतील, तर ते जर अग्नीत तापवलं, भाजून काढलं, तर त्याचं पीक जे आहे किंवा रोप जे आहे ते येत नाही. त्यातलं सत्व जे आहे ते मरून जातं. तसं माझ्या या मनाच्या बेभानपणाचं जे सत्व आहे तेच मला जाळून टाकायचं आहे. आणि म्हणून ती तप्तता जो आहे, तो अग्नीचा दाह जो आहे, तो मला स्वीकारायचा आहे. म्हणून आपल्याकडे जे काही पद्धती होत्या, की अग्नी परीक्षा द्यायची. तर ह्याच्यामध्ये काय आहे, की तुम्ही किती कंट्रोल्ड आहात स्वतःवरती, हे तर पाहायचं आहे. अग्नीसारखी गोष्ट आहे, की जी भस्म करते, अशा अग्नी मग म्हणजे प्रत्यक्षात अग्नीतच उतरलं पाहिजे का? तर असं नाहीये. अग्नी परीक्षा याचा अर्थ अत्यंत कर्मकठीण असलेली गोष्ट त्याच्यातनं तुम्हाला पास होऊन दाखवायचं. हे जे आहे त्याला म्हणायचं तप. चौथा जो भाग आहे अतिशय महत्वाचा, जो आपण गीतेच्या प्रवासामध्ये सातत्याने सांगत आलोय हे करावं प्रत्येकाने, तो म्हणजे स्वाध्याय. स्वतःचा स्वतः ठरलेला किंवा ठरवून केलेला, की रोज मी 10 मिनिटं का होईना चिंतन करणार. रोज 10 मिनिटं का होईना आपण गीता काढणार, वाचणार, त्यातलं काही पॉइंट्स काढणार, लिहिणार, जे काही असेल, किंवा इतर जीवनातल्या कुठल्याही गोष्टी. पण नियमाने मी करणारच. सेल्फ स्टडी असं ज्याला आपण म्हणतो तो. स्वतःचा स्वतः केलेला अभ्यास. मग ह्याच्यामध्ये निरीक्षण असू शकतात, चिंतन असू शकतं, वाचन असू शकतं, कित्येक पुस्तकं आपण चांगली चांगली वाचू शकतो. कितीतरी गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. मी काय शिकलो आणि हे शिकण्यासाठी मी स्वतःला
डेली, रोज नित्य नियमानं काही गोष्टी करण्यास भाग पडलं पाहिजे. हा झाला स्वाध्याय, जो आपल्या सगळ्यांना परिचित आहे. फक्त अभ्यास जो आहे, आता पारमार्थिक ध्येय असेल तर पारमार्थिक अभ्यास करावा लागेल, भौतिक ध्येय असेल तर भौतिक अभ्यास करावा लागेल. जो असेल गोल, त्याच्यानुसार आपल्याला आपला स्वाध्याय हा ठरवायचा आहे. आणि जो नियमाने करायचा आहे, तो 5 मिनिटाचा आहे का 10 मिनिटाचा हा भाग गौण आहे. तुमच्या ध्येयासाठी जेवढा आवश्यक आहे तेवढा तो असणं आवश्यक आहे, आणि नित्य नियमानं होणं आवश्यक आहे. म्हणून मी मगाशी सुरुवातीला जे म्हटलं, की प्रपंच आणि परमार्थ अशा दोन गोष्टी नाही आहेत. या दोन्ही एकच गोष्टी आहेत. प्रपंचामध्ये मला पारमार्थिक पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. परमार्थ हा स्वतंत्र करता यायची गरज पडत नाही. म्हणजे आज मी खूप वाईट वागतोय, रोज वाईट वागतोय, आणि आता चला तीर्थयात्रेला जायचं, आता मग किती सज्जनतेचं आवाहनायचं आहे, कपडे छान छान नेसायचे आहेत, तिथं गेल्यावर अगदी तिथलं काय जे पूजेचं ताट असेल 50 काय 100 रुपयाचं घेतो, असं करून मी त्या देवाला अर्पण करून रिझल्ट काय? झिरो. कारण हा सगळा दिखावा आहे, हे तुमच्या बुद्धीला आणि मनाला पूर्णपणे माहिती असतं. तुम्ही लोकांना दाखवू शकाल या गोष्टी, पण स्वतःचं मन त्याला मानतच नसतं. त्याच्या मनात सगळं माहिती असतं. म्हणून आपण म्हणतो ना, आपण आपल्याशी खोटं नाही बोलू शकत. म्हणजे कोणाशी? आपल्या मन आणि बुद्धीशी. या मेंदूमध्ये जे सिस्टीम लावलेली आहे, ते सिस्टीम तुम्ही बायपास करूच नाही शकत आहे. तुम्हाला सिस्टीम बदलावी लागेल, आणि सिस्टीम बदलवायची म्हणजे फार मोठी मेहनत करावी लागते, आणि म्हणून अष्टांग योगाचा भाग आहे. आणि शेवटचा आणि महत्वाचा भाग, ईश्वर प्रणिधान. ईश्वरावरती जबरदस्त निष्ठा असावी, श्रद्धा असावी, आणि जे जे कर्म करतोय ते ईश्वरार्पण होणं हे जास्ती महत्वाचं आहे. दिवसभरातल्या ज्या ज्या गोष्टी चांगल्या अथवा वाईट ह्या सगळ्या घडत आहेत, कारण मला ही स्वतःला सवय लावून घ्यायची आहे. इदम न मम, हे माझं नाही, हा मी नाही. माझं सत्य स्वरूपाकडे मला जायचं आहे. त्यासाठी मला सातत्याने हा प्रवास करत राहावा लागणार आहे. कारण इतकं सोपं थोडी आहे माझ्या मनाला नियंत्रणात आणणं, बुद्धीला बदलून टाकणं, माझ्या शरीराला पूर्णपणे बदलून टाकणं इतकं सोपं थोडी आहे. हे एक दिवस नाही करायचं, वर्षानुवर्ष करायचं आहे. किमान तिथपर्यंत तरी करायचंय जोपर्यंत तुम्ही ह्याच्यामध्ये पारंगत होत नाही. मग नंतर जे हवं ते करा. या ईश्वराची भावना स्वतःच्या आतमध्ये इतकी दृढ झाली पाहिजे. आपल्याला सगळ्यांना परिचित असलेला शब्द सांगेल, ते म्हणजे अधिष्ठान निर्माण करावं लागतं स्वतःमध्ये. आणि प्रत्येक क्षणी मला त्याची आठवण असली पाहिजे. माझी जी जी गोष्ट आहे ती त्याला त्याला समर्पित करता यायला पाहिजे. असं मला माझं जीवन, माझं बिहेवियर, माझा पॅटर्न, माझ्या सवयी या पद्धतीनं मला न्यायला पाहिजे. या सगळ्याचा परिणाम काय होतो? आपण हे 5 नियमांचे भाग बघितले, हे स्वतःसाठीच आहेत. यातनं घडणार काय? आपण एक शिस्तप्रिय, अभ्यासू, अहंकार नसलेलं, अर्थात निस्वार्थी बुद्धीनं, अशी ज्याची बुद्धी तयार झालेली आहे, शुद्ध असलेलं आणि समाधानी वृत्ती असलेला एक व्यक्तिमत्व आपलं तयार होणार. आणि असं व्यक्तिमत्व ज्या वेळेला तयार होतं, त्यावेळेला त्याच्यामध्ये इतकी ताकद होऊन जाते की तो म्हणेल त्या गोष्टी घडायला लागतात. जे आपल्याला आयुष्यात हवंय, मला माझं ध्येय पूर्ण करायचंय, यशस्वी व्हायचं आहे, मला जे काही हवंय जगामध्ये, भौतिक जगतामध्ये ते प्राप्त करायचंय, ते अचीव्ह करण्यासाठी माझी पॉवर असणं गरजेचं आहे. म्हणून काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं, हे यासाठीच आहे. काहीतरी केलं तर किमान एक पाऊल तरी आपण पुढे जाऊ.
काहीच नाही केलं, मग आपल्या सगळ्या संतांनी जे सांगून ठेवलंय की हा मनुष्य जन्म आपल्याला कशासाठी मिळाला आहे, ह्याचं नेमकं गोल काय, हे जर तुम्ही या जन्मात काही अंशी का होईना अचीव नाही करू शकलात, तर हा मनुष्य जन्म वाया गेला. आणि हा वाया जाऊ नये म्हणून एवढा सगळा अट्टाहास आहे. कदाचित हे सगळं ज्यावेळेला आपण सगळे अष्टांग नियमाचे योगाचे भाग पाहू, त्याला असं वाटेल बापरे केवढं अवघड आहे, आपल्याला जमणंच शक्य नाही, त्यापेक्षा आपलं चाललंय ते बरं चाललंय. याच्यामध्ये म्हणजे फारच हे असंच वागा आणि तसंच वागू नका, इकडंच जा आणि तिकडंच जाऊ नका, एवढं सगळं सांगितलेलं आहे. त्यापेक्षा आत्ता मला जसं जगता येत आहे, स्वच्छंदी आहे मी, मला जसं हवंय तसं जगता येत आहे, असं माझं आयुष्य सोडून हे असं जगण्यात काही अर्थ राहणार नाही, असं जे वाटतंय. पण आज मला सांगा, आपलं जीवन आपल्या कंट्रोलमध्ये आहे का? आपण धडपडतोय, आपण स्ट्रेसफुल आहोत, ताणतणावाने युक्त आहोत का? पण आपल्याला जे हवंय ते मिळत नाहीये. पण जे हवंय ते मिळवण्याची क्षमता तरी आपल्यामध्ये आहे का? तर ती क्षमता या सूत्रांनी येणार. आणि मग एकदा ती क्षमता आली की तुम्ही जे हवं असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून स्वतःला या सगळ्या अग्निपरीक्षेमधून म्हणा किंवा तपश्चर्येमधून स्वतःला पास करायचं. आणि हे करता करता आपल्याला जाणवेल, शेवटी आपण सोनाराकडे एखादा दागिना घेऊन गेलो, त्याला सांगितलं हा मला विकायचा आहे आणि ह्याच्या बदल्यात दुसरा दागिना घ्यायचा आहे, तर तो काय करेल? सोनार वजनाला वजन देतो का? हे तुम्ही म्हणला की माझा 2 तोळ्याचा दागिना आहे, तर तो 2 तोळ्याचा दुसरा दागिना देईल आपल्याला? व्यवहाराच्या तरी बघितलं आपण, नाही होत तसं. घट मोजली जाते आणि जेवढी घट होऊन जे काही शुद्ध सोनं निघेल, त्याचं जे काही वजन भरेल, त्या सोन्या इतका दुसऱ्या दागिन्यामध्ये सोनं दिलं जातं. म्हणजे किंमत त्या शुद्ध सोन्याला आहे, जी घट आहे ती बाजूला काढली जाते. आणि हे दोन्ही वेगळं व्हावं यासाठी त्याला तापवावं लागतं. मग ते अग्नीत टाकलं की सोनं जे आहे ते बाजूला होतं आणि तेवढ्याच सोन्याचा दागिना केला जातो. पण दागिना बनवायचा म्हणल्यावर परत त्याच्यात अशुद्धता घालावी लागते. कॉपर घाला, अजून कुठला धातू असेल तो घाला आणि मग दागिना तयार होतो. पण त्यातलं सोनं किती तेवढंच. म्हणजे मी किती जरी म्हटलं माझा दागिना 2 तोळ्याचा आहे, म्हणजे 2 तोळं काय आहे त्याच्यातलं? दागिन्याचं वजन आहे, कसं वजन आहे, जास्ती महत्वाचा तो प्रश्न आहे. मग व्यवहारात सुद्धा आपण असंच वागतो. एखादा कोणी माणूस आहे, आपण असं उदाहरण देऊया की एखादा इंटरव्ह्यूला जायचा आहे, तर आपण त्याला तपासून का बरं घेतो? जर तो सांगतोय की मला सगळं येतं, तर तसं आपण का विश्वास ठेवणार नाही? कारण तो जे म्हणतोय ते खरंच आहे की नाही हे तपासायला पाहिजे. आणि जे शुद्ध असेल, जे ओरिजिनल आहे, त्याच्यात खरेच ते क्वालिटीज असतील, तर डेफिनेटली त्याला जॉब मिळेल. पण आत्ता काय आहे आपली अवस्था? आपलं लाईफ आपल्या कंट्रोलमध्येच नाहीये. आपलं लाईफ चालू आहे ॲटोमेटेड मोडमध्ये. जे काही आपल्यावरती पूर्वसंस्कार झालेले आहेत, त्या पूर्वसंस्कारानुसार आपली बुद्धी काम करते. त्याच पूर्वसंस्कारानुसार आपले विचार तयार होत आहेत. त्या विचारानुसार आपल्याकडनं कृती घडतीये. कृती घडली की पुन्हा त्याचे संस्कार होत आहेत. आणि असंच आपलं अख्ख्या आयुष्याचं सायकल चालू आहे. कुठं आहोत आपण स्वतंत्र? आणि आपल्याही नकळतपणे हे चालू आहे. आणि आपण त्यालाच खरं मानून बसलोय की माझा विचार करण्याची जी माझी क्षमता आहे ती सुद्धा माझ्या कंट्रोलमधली नाहीये. बघा प्रयत्न करू. इमोशन्स ज्या आहेत, माझ्या भावना ज्या आहेत, त्याही माझ्या कंट्रोलमध्ये नाहीयेत. म्हणजे कलाकार जे असतात, त्यांना रडायचा सीन असेल की ते रडतात, हसायचा सीन असले की हसतात. त्या त्या सीन पुरतं त्या गोष्टी घडतात, भले त्याच्यामध्ये त्यांचा कुठलाही भाव नसतो, पण कृती तशी घडते. किमान तेवढं का होईना आपल्याला करता येईल.
रड म्हणलं की रडता यायला पाहिजे, हस म्हणलं की हसता यायला पाहिजे. आपल्या भावना सुद्धा आपल्या नियंत्रणात नाहीत. विचार नियंत्रणामध्ये नाही. बरं, कृती तरी नियंत्रणात आहे का? आपल्या शरीराच्या ज्या ज्या काही कृती म्हणून घडतायत त्या तरी आपल्या नियंत्रणात आहेत का? का त्या सुद्धा जे संस्कार झालेत, एखादी गोष्ट ज्याला आपण सवय असं म्हणतो, की सातत्याने तीस 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 गोष्ट तशाच पद्धतीने करत राहिलो की ती सवय होते. मग आपलं असं लाईफ सवयींचं झालंय का? आणि हे सगळं जर बदलायचं असेल तर अष्टांग योगाच्या गोष्टी आपल्याला अवलंब कराव्या लागतात. म्हणून आत्मसंयम योग असं ज्याला आपण ह्या भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाकडे पाहतोय, की सेल्फ कंट्रोल पाहिजे आपला. माझ्यावरती कंट्रोल आहे किंवा माझं माझ्यावर नियंत्रण आहे, हे मला या 6व्या अध्यायातनं साध्य करायचं आहे. आणि जेव्हा मी हे साध्य करेन त्यावेळेला काय काय घडणार आहे माझ्या आयुष्यात, हेही मला 6व्या अध्यायातनं समजून घ्यायचं आहे. पण ते म्हणायला खूप सोपं आहे, की अच्छा असं केलं की आपण आपल्या नियंत्रणात येतो, असं केलं की आपले कंट्रोलमध्ये येतात. पण ते जोपर्यंत मी प्रत्यक्ष करून पाहणार नाही तोपर्यंत मला कसं कळेल की त्याच्यात काय चॅलेंजेस आहेत. म्हणून मला हे अनुभवावं लागेल काय घडतंय. म्हणून गेल्या काही भागांपासून मी सातत्याने असं आपल्याला आवाहन करतोय, की रोज किमान 5 मिनिटं का होईना पण शांत बसा, डोळे मिटा आणि जे घडतंय ते फक्त पाहत राहा. एवढं सुद्धा आपल्याकडनं होत नाही. किती साधी गोष्ट आहे. फक्त 5 मिनिटं दिवसभरातला जो आपल्याला वेळ योग्य वाटेल तो शांत बसायचं, काहीही कृती करायची नाही. जिथं बसायचं तिथं बसा, मांडी घालून बसा, खुर्चीवर बसा, बेडवर झोपायचं असेल झोपा, काय असेल ते करा. पण 5 मिनिटं फक्त डोळे बंद करायचे, स्वस्थ बसायचंय, म्हणजे घडतंय त्याच्याकडे पाहायचंय. आणि मग कळेल पाहणं सुद्धा सोपं नाही. हा जो अनुभव आहे हा फार महत्वाचा आहे. कारण जेव्हा मला कळतं हे सोपं नाही, तेव्हा ते सोपं करण्यासाठी माझी धडपड होऊ शकेल. पण मला जर कळलंच नाही काय होतं ह्याच्यामध्ये, मी काय कंट्रोल करायचं. म्हणून हा प्रयोग जो आहे तो फार महत्वाचा आहे. मग त्यासाठी सांगितलं होतं, आहाराचे नियम सांगितले, की हे कंट्रोल का होत नाही, कारण हे बिघडलेलं आहे. मग ते का बिघडलेलं आहे, कारण माझ्या इच्छा बिघडलेल्या आहेत. मला चविष्ट खावंसं वाटतं, हे खावंसं वाटतं, ते खावंसं वाटतं, हे बघावंसं वाटतं, ते ऐकावंसं वाटतं. हे जे धावणारं मन आहे, ह्याला थांबवायचं आहे. हे थांबवण्यासाठी पुन्हा शांत बसावं लागेल. असं हे सगळं सायकल आहे. म्हणून सुरुवात कुठून तरी तुम्हाला करणं आवश्यक आहे. मग तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल. पण जर सुरुवातच नाही झाली तर तो ह्याचा हे असतं ना, जत्रेमध्ये असतं बघा, अं, मौत का कुआच म्हणून ते असतं, की त्याच्यात एकाच वर्तुळामध्ये त्या गाड्या फिरत असतात. तसं आपलं लाईफ चालू आहे. आपण एकाच बिंदूवरनं फिरतोय, पुन्हा तिथंच येतोय, पुन्हा तिथंच येतोय, पुन्हा तिथंच येतोय. सारखं, सारखं, सारखं तेच आयुष्यात घडतंय. बाहेरच पडत नाही आपण. आपल्याला वाटतंय आपले अनुभव बदलतायत. नाही बदलत आहेत. फक्त प्रसंग वेगवेगळे असतात. आतमध्ये त्याचे उमटणारे भावना त्याच असतात. फक्त आपल्याला वाटतंय की आजूबाजूची परिस्थिती बदलली आहे. काहीच नाही बदललेलं. तेच, 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 तेच पुन्हा अनुभव आपण सेम घेतोय. कारण आपण त्याच वर्तुळात अडकून पडलोय. तिथून बाहेरच पडत नाहीये. नवीन अनुभव येणार कसे? म्हणून ह्या ज्या यमनियमांच्या गोष्टी आहेत, ह्या फार महत्वाच्या आहेत. इम्प्लिमेंट करायला लागतील. स्वतः जीवनात काही गोष्टी ठरवाव्या लागतील, की असं करून बघायचं. आणि जो अनुभव येईल त्यातनं शिकायचं. तुमचा अनुभव हाच तुमचा सगळ्यात मोठा गुरु आहे. अजिबात इकडे तिकडे कोणालाही कुठेही जायची काही गरज नाही. आपले अनुभव जे येत आहेत ते अनुभव हे आपल्याला योग्य दिशा दाखवतात, काय करायला पाहिजे. मग जेव्हा वाटेल की ह्याच्यात अजून ऍडव्हान्स मला शिकायचं आहे, संत चरित्रांचा अभ्यास करायचा आणि मग ते आपल्याला गाईड करतात कसं वागायचं.
मग ते सांगतात, "अरे हो, इथे चुकलास ना, नाही हे सगळ्यांकडनंच होतं. मग तू आता हे असं कर म्हणजे ह्यातनं बाहेर पडशील." म्हणून संतांनी जे लिहिलेले ग्रंथ किंवा संतांची चरित्र दोन्हींपैकी एक आपल्या वाचनात नियमाने असणं आवश्यक आहे. काय सांगतायत ते? काय घडतंय? अगदी ह्याच्यावरती या 5 गोष्टी जरी यमनियमांच्या पाहिल्या, तर ह्याच्यावरती अगदी काय म्हणूया सहज सोपा पण अद्भुत मार्गदर्शक असा ग्रंथ जर आपल्याला काही पाहिजे असेल, मनाचे श्लोक. फार कुठं लांब जायची पण गरज नाही. मराठीतले आहेत, आपल्या सगळ्यांना कळणारी आहे, भाषा सोपी आहे. तेवढ्यावर जरी आपण अभ्यास करत राहिलो आणि ते वाचत राहिलो आणि त्याचं चिंतन करत गेलो, तरी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं सहज मिळत जाते. काय घडतंय माझ्या आयुष्यात? असो, अधिक वेळ मी आपला घेणार नाही, पण ह्या 5 ज्या गोष्टी आहेत, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान, स्वच्छता, शुद्धता किंवा अ, काय म्हणूया आपण अं, सुचिरभूतता जी आहे, शारीरिक आणि मानसिक हे दोन्हीही. त्यानंतर समाधान, सॅटिस्फॅक्शन जे आहे, आपण आहोत त्या परिस्थितीमध्ये कसे बेटर किंवा स्वतःला समाधानी मानता येईल. याचा अर्थ असा नव्हे, की काही याच्यापेक्षा बेटर करू नये. चुकीचे अर्थ घेऊ नयेत आपण आपल्या शास्त्रांचे. आपल्याला जे हवंय ते करण्यासाठी आपण स्वतंत्र आहोत. पण प्रत्येक गोष्ट करताना आपण समाधानी, आत्मसमाधानी ज्याला म्हणतात, ते असावं. तपश्चर्या आपल्या आयुष्यातली आपण आपली करावी. आपण आपलं ठरवावं, की काय करावं. अगदी साधी गोष्ट आहे, की सकाळी इतक्या वाजता मला उठायचंय, ही पण एक तपश्चर्या आहे. इतकंच जेवण मला करायचंय, ही पण एक तपश्चर्या आहे. मी जे तुम्हाला म्हणतोय म्हणून मी जे म्हटलं, की 6वा अध्याय पूर्ण मी ठरवून घेतलेलं आहे, की 9 वाजता सेशन सुरू करायचं आणि 9:45ला संपवायचं. 45 मिनिटात ते सेशन संपलंच पाहिजे. हा माझ्यासाठीचा नियमांचा भाग घेतलेला आहे. त्यानंतर स्वाध्याय आहे. सेल्फ स्टडी आपल्याला करणं अपेक्षित आहे आणि ईश्वर प्रणिधान, ईश्वराशी एकनिष्ठ राहून प्रत्येक गोष्ट त्याला समर्पित करायची आहे. हा भाव नित्य नवा आपल्या मनात जागृत ठेवायचा. या पद्धतीनं हे पतंजलींचा योगसूत्रातला दुसरा नियम तो म्हणजे नियम आणि त्याच्या अंडर असलेल्या ह्या 5 गोष्टी. पुढच्या सत्रामध्ये आपल्याला आसनं आणि त्याची सिद्धता कशी करायची हे पाहायचं आहे. आजचं सत्र इथेच थांबवतो.